आणि त्याच्यात एक टॅगलाईन दिली आहे, आता आस विकासाची. फॅकल्टी 2030 आता आस विकासाची. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे क्वाड्रंट टीचिंग मध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये आम्ही एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही डिस्कस केल्याच्या नंतर तुम्ही AI वापरा, तुम्ही टेक्नॉलॉजी किती डेव्हलप करा, शेवटी टीचर हाच सगळ्यांच्या वरती असणार आहे. कारण तो जो असणार आहे तो नवकल्पनांचा जादूगार असणार. टीचर फक्त म्हणजे एक तो आम्हाला लकीली सापडलं नवकल्पनांचा जादूगार. आणि तेच मला वाटतं आपल्यासाठी AI असू दे काही असू दे सगळ्यात महत्वाचं ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलंय की येस टीचर जर एवढा त्याच्याकडे आयडिया जनरेट करत असेल किंवा बाकीच्या गोष्टी तर नक्कीच भारत जो आहे ही जगाची हॉटस्पॉट असेल. कारण त्यावेळेस आपला प्रत्येक टीचर नुसता टीचर राहणार नाही, तो टेक गुरु होणार आहे, टेक्निकल गुरु. मग ते एक आम्ही त्याच्यामध्ये ऍड केलंय. त्याच्यानंतर तो एक आम्हाला शब्द सापडला सुपर डुपर. बऱ्याच बाकीच्या यांच्यामध्ये पण होता सुपर डुपर. येस, जर टीचर पण सुपर डुपर आणि MIT पण सुपर डुपर. त्याच्यानंतर एक पॉइंट त्याच्यामध्ये असं होतं समग्र शिक्षा, म्हणजे सगळ्यांचाच विकास, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या जे कमिटी वेगवेगळ्या कम्युनिटीज असतील किंवा जे काही लोक असतील सगळ्यांना घेऊन सगळ्यांचाच विकास, तो समग्र शिक्षा. आणि हे सगळं करताना हॅपी पॅरेंट्स, म्हणजे हे सगळं करताना त्यांचे जे आई वडील असतील त्यांना ते हॅपी असले पाहिजेत. अशा पद्धतीने ती पूर्ण टीचिंगची जी पद्धत असेल किंवा जे टीचर्स असतील ते त्या पद्धतीने असतील. आणि कदाचित तुम्हाला तो दिसणार नाही, मी टाकणार नव्हतो पण ते मॅडमने टाकला. इथे एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये दागिने वगैरे घातलेत असे ते टीचरच आहे तो. कारण सोनं एवढं महाग होईल 2030 पर्यंत. आणि येस बरोबर सगळ्याच दृष्टीने तो डेव्हलप आहे, त्या फोटोमध्ये ती गोष्ट आहे. पण ते सगळं करताना सगळ्या जगाचा विकास करताना सगळ्यांचा विकास करताना तो स्वतःचा पण विकास करतो, पण नो कॉम्प्रोमाइज. जे टीचिंग जे बेसिक व्हॅल्यूज आहेत त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज, हे सगळे वर्ड्स त्या न्यूजपेपर मध्ये. त्याच्यानंतर असेसमेंट जी पद्धत आहे त्याच्यामध्ये येस टेक्नॉलॉजी जशी चेंज होईल तसं तसं त्याच्यात चेंजेस होतील, गुणांकन पद्धतीत बदल होतील. हॉलिस्टिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये काही आम्हाला जे पिक्चर सापडले, स्पोर्ट्स असू दे किंवा अनालिसिस असू दे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मग जर असेसमेंट मध्ये बदल झाले तर ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी पण अचीव होतील. त्याच्यानंतर रिसर्च मध्ये एक आम्हाला एक चित्र सापडले, एक म्हातारी आजी डोक्याला हात लावून, म्हणजे आसपासचे सपोज गाव आहेत त्या गावांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन त्याच्या ओरिएंटेड रिसर्च. आणि रिसर्च मध्ये थोडे ट्रेन वगैरे ते फोटो सापडले की बाबा अजून हाय टेक्नॉलॉजी नवीन ज्या गोष्टी आहेत की भारतीय तंत्रज्ञान. आता आपण बघतोय खूप सारे इश्यूज यायला लागले, मग भारतीय तंत्रज्ञान कसं वापरता येईल आणि त्याच्यामध्ये कसा रिसर्च वाढवता येईल त्या गोष्टी या रिसर्च टॅग मध्ये आम्ही टाकलाय. त्याच्यानंतर पुढचा जो आहे मेंटोरिंग मध्ये, आता त्याच्यामध्ये मेंटोरिंग मध्ये जर काही यश करायचं असेल तर सगळ्या गोष्टी आहे, पण त्या आपली जी कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, याच्यात आम्हाला नेमकं शिवाजी महाराजांचा एक फोटो सापडला पेपरमध्ये की जे कल्चर आहे, हेरिटेज आहे, ते सोडायचं नाही आणि त्या पद्धतीने आम्हाला लोकांना किंवा मुलांना डेव्हलप करायचं आहे. तशा पद्धतीचं ते मेंटोरिंग असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडमिनिस्ट्रेशन, मोठे बिल्डिंग्स, हायर टेक्नॉलॉजीज, ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. CCTV, QR कोडचा यूज, इको फ्रेंडली कॅम्पस वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यात एक तो पण शब्द सापडला, येस ह्या सगळ्यातून कॉलेजच्या किंवा MITच्या उत्पन्नात पण वाढ होणार आहे, तो पण तिथं आम्ही तो टाकलाय. आणि मला वाटतं संपलंय ना. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक छान मुलीचा फोटो आहे, हॅपी, म्हणजे जे सगळे फेसेस जनरली सगळेचे सगळे फेसेस बघितलं तर हॅपी फेसेस दिसतील. म्हणजे MIT एक मला असं वाटतं 2030 ला जा 2050 ला जा, सगळ्यात लास्ट जे आउटकम आहे हॅपी फेसेस. येस, आणि 2030 नाही 2050 असू दे, अजून पुढे असू दे, MIT मध्ये हॅपी फेसेस दिसतील. थँक्यू. NSS क्लास गो. NSS क्लास गो.